तर बालके त्याचे मिस्टर वकील साहेब आमच्या इथे बसलेत. वकील साहेब किती वेळ वाट बघत बसले होते माझी. वकील साहेबाला निरोप आला की तुम्हाला भेटायचं म्हणते. म्हणलं काय पाहिजे. मला तुमच्या पक्षात घ्या, मला उमेदवारी द्या. आज बालकेत बोलताय त्या आल्या होत्या, मला उमेदवारी द्या. मी म्हणलं माझ्या हातात काय नाही. मी काय सांगितलं, पक्षाकडे जा. अवताड्याकडे गेले. अवताड्याने म्हणलं मला उमेदवारी द्या. अवताड्याने सांगितलं माझ्या हातात काय नाही, तुम्ही पक्षाकडे जा. पालकमंत्र्याकडे गेले. पालकमंत्र्यांना भेटले, आम्ही पक्षामध्ये, आम्हाला उमेदवारी. पालकमंत्र्यांनी सांगितलं माझ्याकडे काय नाही, तुम्ही वर मुंबईला जा. खासदार धनंजय माडिकला घेऊन मुंबईला गेले. मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांना म्हणले आम्ही तुमच्या बरोबर येतो, आम्हाला उमेदवारी. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पंढरपूरला जावा आणि परिचारक मालकाला भेटा. खोटं काहीच बोलत नाही. अभ्यंकर वकिलीच्या समोर आहे. अरुण कंडराच्या घरात 4 तास बसले ते वाट बघत माझी. मी म्हणलं मी कुणाला भेटणार नाही. आज आम्ही नालायक झालो. लगेच उमेदवारी नाही म्हणलं. कालपर्यंत तुम्ही माझ्यापाशी येताय, तुमच्यातनं मला उमेदवारी द्या. पंढरपूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपसाठी उमेदवारी मागितल्याच्या आरोपांना उत्तर देताना प्रणिता भालके यांनी टीका करणाऱ्यांच्या हातात नेमकं काय आहे याबाबत स्पष्टीकरण दिलंय. पाहूया हा सविस्तर वृत्तांत. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. निवडणुकीच्या प्रचारात विरोधी पक्षाकडून सातत्यानं टीका होत आहे की प्रणिता भालके यांनी भाजपसाठी उमेदवारी मागितली आणि त्यासाठी त्यांना 4 तास प्रतीक्षा करावी लागली आहे. यावर प्रणिता भालके यांनी सडेतोड उत्तर देत ही उमेदवारी वरच्या पातळीवरून डिक्लेअर झालेली असून माझ्यावर टीका करणाऱ्या परिचारकांच्या हातात काहीच नव्हतं असं स्पष्ट केलेलं आहे. उमेदवार देणं त्यांच्या हातातच नाही. ज्या काही उमेदवारी आज डिक्लेअर झालेल्या आहेत त्या वरच्या पातळीवरून झालेल्या आहेत. त्यांच्या हातात काहीच नव्हतं. त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाहीये. माझी उमेदवारी लोकांमधून आलेली आहे. लोकांनी मला उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे. कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाहीये असं प्रणिता भालके यांनी विरोधकांवरती जोरदार पलटवार केलेला आहे. प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाहीये. विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये. 40 वर्षात खुटलेला विकास आता पुढच्या 5 वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच विजन नाहीये. त्यामुळे कुठेतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असं देखील प्रणिता भालके यांनी स्पष्ट केलेलं आहे. भाजपसाठी उमेदवारी मागायला गेला होता, 4 तास तुम्हाला वेटिंग केलं होतं कुणी परिचारकांनी. आता त्यांच्या हातात काय आहे. वर्ण पालकमंत्र्यांनी उमेदवारी डिक्लेअर केले आणि त्यांच्या हातात काय नसताना आम्ही कशाला त्यांच्याकडे जाऊ. तुम्ही गेलता असं हे बघा, उमेदवारी देणं त्यांच्या हातातच नाही. जे काही उमेदवारी डिक्लेअर झालेल्या आहेत त्या आज नगराध्यक्ष पदाच्या असू द्या किंवा साध्या नगरसेवकाच्या पण उमेदवाऱ्या ज्या झाल्या त्या वरून पातळीवरून झाल्या आहेत. त्यांच्या हातात काही नव्हतं. त्यांच्याकडून कुठलीही उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही. सांगितलं की तुम्ही 4 तास दाखवलं, तुम्हाला अवताड्यांकडे पाठवलं, त्यांनी परत तुम्हाला मुख्यमंत्र्यांकडे. नाही. हे बघा, माझी उमेदवारी लोकांच्यातनं आलेली आहे. लोकांनी मला ही उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळं लोकांना सोबत घेऊन मी अर्ज भरलेला आहे. कुणाकडे जाऊन वेटिंग करून मी अर्ज घेतलेला नाही. आरोप करतात ते म्हणजे बिनबुडाचे आरोप आहेत. काय तुमच्या म्हणजे या प्रचाराचा दुराळा उडला त्यामुळे असं काय तर डॅमेज करायसाठी सुरू आहे. हा, नक्कीच डॅमेज करायचं, लोकांना कुठेतरी संभ्रमावस्थे निर्माण करण्याचं हा त्यांचं षडयंत्र आहे. आणि जनता सुज्ञ आहे. त्यांना माहीत आहे की कोण योग्य उमेदवार आहे आणि कोण कामाचा माणूस आहे. झालं की गेली 40 वर्ष त्यांना दिली लोकांनी संधी. आता बदल हवा आहे लोकांना. त्याच्यासाठी नवीन सगळे आम्ही आज रिंगणात आहोत. प्रचाराला मुद्दे नसल्यामुळे कुठले मुद्दे काढले. नक्कीच प्रचाराला त्यांच्याकडे काहीच मुद्दा नाही. विकासावर बोलायला कुठलंही त्यांच्याकडे धोरण नाहीये. 40 वर्षात खुंटलेला विकास आता पुढच्या 5 वर्षात काय करावं हे त्यांच्याकडे कुठलंच व्हिजन नाहीये. त्याच्यामुळे कुठेतरी बिनबुडाचे आरोप करून लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करण्याचं त्यांचं हे षडयंत्र आहे आणि लोक सुज्ञ आहेत. हे षडयंत्राला ते बळी पडणार नाही. नक्कीच.